देशमुख कुटुंबियांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे। एकाही आरोपीला सोडणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिली आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली आहे। यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकाही आरोपीला सोडणार नसल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। खंडणी आणि हत्या प्रकरणातील सर्व कागदपत्र मुख्यमंत्र्यांना दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आणि यावेळी देशमुख कुटुंबियांसोबत भाजप आमदार सुरेश धस उपस्थित होते। जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच आश्वासन आम्हाला दिलंय। आरोपी कुणालाही सोडणार नाही, जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे। महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून की गुन्हेगाराला इथं माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे। आमदार सुरेश धसही देशमुख कुटुंबियांसोबत यावेळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले होते। तर मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबियांना आश्वस्त केलेलं आहे, कारवाई होणार असं आश्वासन त्यांनी दिलेले। बीड प्रकरणातील एकालाही सोडणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी देशमुख कुटुंबियांना दिलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, यावेळी देशमुख कुटुंबीय आणि सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांनीही त्यांना आश्वस्त केलेलं आहे, नेमकं काय? रोबिना, निश्चितच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। सागर निवासस्थानी ही भेट घडली। यावेळेला आमदार सुरेश धस आणि केजच्या स्थानिक आमदार नविता मुंदडे या उपस्थित होत्या। बीडमधील गँग संपत नाही तोपर्यंत ही कारवाई थांबणार नाही असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळेला दिलाय। त्यासोबतच देशमुख कुटुंबियांना हवा असेल तो कुठलाही प्रत्येक अधिकारी विशेष तपास पथकामध्ये घेतला जाईल असं आश्वासन सुद्धा देवेंद्र फडणवीस या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना त्यांनी दिलेलं आहे। त्यासोबतच बीडमधलं वातावरण निवळण्यासाठी आपण बीडमधल्या व्यावसायिकांशी देखील चर्चा करू अशा प्रकारची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। त्यामुळे एकंदरच देशमुख कुटुंबाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडून आता भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे। या संदर्भात भेटीत देखील आता बाहेर आलेला आहे। त्यामुळे या भेटीनंतर आता नेमकी काय काय कारवाई होते, कारण मुख्यमंत्र्यांनी सातत्याने या गोष्टीबद्दल स्पष्टोक्ती केली आहे की कोणालाही या प्रकरणामध्ये सोडलं जाणार नाही, त्याचीच एकदा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी या भेटीमध्ये केलाय। त्यामुळे आता नेमकं काय काय घडतं आणि सुरेश धस, नविता मुंदडे या सगळ्यांच्याच उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये चर्चेमध्ये नेमकी जी काही आश्वासनं दिली जाते त्याची पूर्तता कधीपर्यंत होते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे। बरं ओम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। तर या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय आश्वासन देशमुख कुटुंबियांना दिलेलं आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। हत्या प्रकरणातील कुणालाही सोडणार नाही, मारेकऱ्यांवर कठोर कारवाई होणारच, गँग संपणार नाही तोवर कारवाई थांबणार नाही, कुटुंब सांगेल त्या अधिकाऱ्यांना एसआयटीत घेणार, बीडमधील व्यावसायिकांनाही भेटणार,